नमस्कार. आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची फोडणीची आमटी बनवणार आहोत. नेहमी तेच ते वरण आमटी खाऊन कंटाळा आला असेल तर अशा वेळेला असं फोडणीची आमटी बनवून बघा. जितकं चविष्ट भातासोबत लागते तितकीच चविष्ट ही पोळीसोबत लागते. तर आज आपण खमंग चविष्ट अशी ही तुरीच्या डाळीची आमटी बनवणार आहोत. तर इथे आपण तुरीची डाळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि 10 ते 15 मिनटं आपण भिजवून घेतलेली आहे. डाळ भिजवून घेतली म्हणजे छान शिजली जाते. तर इथे आता डाळीमध्ये आपण पाव चमचा हळद घेतलेली आहे, पाव चमचा जिरे, 2 चिमूटभर हिंग, 1 चमचा घरगुती लाल तिखट. तर इथे घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि 1 छोटा चमचा आपण इथे तेलाचा वापर करणार आहोत आणि 1 मोठे तुकडे करून घेतलेले टोमॅटो. तर इथे तुम्हाला जर टोमॅटो बारीक चिरून हवा असेल तर तुम्ही बारीक चिरून घेऊ शकता. तर इथे आता कुकरचं झाकण लावून डाळ छान आपण शिजवून घेणार आहोत. 2 ते 3 शिट्यांमध्ये डाळ छान शिजली जाते. डाळ शिजेपर्यंत आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत. 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा चमचा जिरे, अगदी छोटा तुकडा आल्याचा घेणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे 4 ते 5 कढीपत्त्याची पानं. कढीपत्त्याची पानं असं आपण हाताने असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत म्हणजे छान असं स्वाद येतो. आणि थोडंसं मीठ. तर मिठामुळे काय होतं, खलबत्त्यामध्ये आपण हा मसाला कुटणार आहोत तर छान असा बारीक होतो. तर इथे आता खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत. तर एकदा अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा. अतिशय खमंग चविष्ट अशी ही आमटी तयार होते. तर ह्या आमटीला आपण कांदा किंवा खोबऱ्याचं वाटण न करता अशा पद्धतीने आपण हे खलबत्त्यामध्ये जाडसर असं कुटून घेतलेल्या मसाल्यावर छान खमंग अशी आमटी तयार होते. तर इथे आता कुकरमध्ये आपण डाळ कितपत शिजलेली आहे ती पाहूया. तर चमच्याने किंवा रवीच्या सहाय्याने अशा पद्धतीने डाळ आपण घोटून घेणार आहोत. तर इथे डाळ गरम असतानाच घोटून घ्यायची म्हणजे छान मिळून येते. तर इथे गरम असतानाच अशा पद्धतीने डाळ घोटून घेतल्यामुळे पाहू शकता छान अशी डाळ आपली छान घोटली गेली आहे. तर इथे एकजीव झाल्यानंतर इथे आपण गरम पाण्याचा वापर करायचा आहे. डाळ घोटून झाल्यानंतर गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे डाळ छान पाण्यामध्ये मिक्स होते. तर इथे आता गरम पाणी, जेवढं तुम्हाला आमटी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे. तर इथे आता पाण्यामध्ये डाळ मिक्स करून झालेली आहे. तर इथे पाहू शकता छान अशी डाळ आपली पाण्यामध्ये मिक्स करून झालेली आहे आणि आता आपण आमटी फोडणीला देणार आहोत. एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत. तेल गरम झाल्यानंतर 1 चमचा मोहरी छान तडतडू द्यायची. कोणत्याही पदार्थाला फोडणी देताना लक्षात ठेवा, फोडणी आपण छान खमंग केली म्हणजे कोणताही पदार्थ छान खमंग होतो. तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण फोडणी करून घेणार आहोत. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतरच आपण जे लसूण, आलं आणि कढीपत्ता ठेचून घेतलेला आहे तो आपण फोडणीमध्ये परतवून घेतलेला आहे. तर इथे साधारण पाहू शकता आलं आणि लसूणचा छान रंग बदललेला आहे. इथे काश्मीरी लाल मिरचीचे तुकडे आणि एक हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे आणि आता फोडणीमध्ये आपण परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला फोडणी तयार करायची आहे. तर इथे आपण अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर करणार आहोत म्हणजे आमटीला रंग छान येतो. तर आता इथे आपण फोडणी परतवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी आपण छान परतवून घेणार आहोत. तर फोडणी परतवून झालेली आहे आणि आपण फोडणीमध्ये डाळ छान मिक्स करून घेणार आहोत. तर इथे आता डाळ फोडणीमध्ये मिक्स करून झालेली आहे. तर इथे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून कुकर स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे आता आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे आणि आता आपण आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. चवीनुसार मीठ. तर इथे मीठ टाकल्यानंतर आपण चमच्याने एकदा आमटी छान ढवळून घेणार आहोत. तर लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे. गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका. तर इथे स्लो गॅसवरच आपण आमटीला छान एक उकळी येऊ द्यायची आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. तर आता इथे आपण आमटी छान ढवळून घेणार आहोत. तर इथे आपण अधूनमधून अशा पद्धतीने आपण आमटी ढवळून घेणार आहोत. तर डाळीचा थर खाली जाऊन बसतो. तर अशा पद्धतीने आपण डाळ सतत ढवळून घेणार आहोत म्हणजे आमटी करपणार नाही, म्हणजे जी डाळ तळाला जाऊन बसते ती करपणार नाही. तर अधूनमधून चमच्याने आमटी ढवळून घ्यायची आहे. तर इथे आता आमटी आपण 1 ते 2 मिनटासाठी छान उकळून घेणार आहोत.
तर लक्षात ठेवा, आमटी छान 1 ते 2 मिनटं उकळून घेतल्यामुळे जे आपण मसाले वापरलेले आहेत त्याचा खमंगपणा छान आमटीमध्ये उतरतो. तर इथे 1 ते 2 मिनटं आपण आमटी छान उकळून झालेली आहे. छान असा रंग आलेला आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर करणार आहोत. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारी खमंग अशी ही आमटी तयार झालेली आहे. नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर ही आमटी अगदी भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता. तर खमंग अशी आपली तुरीच्या डाळीची आमटी तयार झालेली आहे. नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.